नाही, मला माझ्या करिअरबद्दल बोलायला इच्छा नाही आहे सध्या, कारण तो सोहळा झालेला आहे आणि तो 50 वर्षांचा जो माझी कारकिर्दीचा सोहळा वगैरे सगळं संपलेला आहे. आज आपण त्याकरता इथे उपस्थित नाही आहोत. आज आपण उपस्थित आहोत अर्चना नृत्यालयाला जे 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याचा एक सोहळा, त्याचा एक समारंभ, त्याच्याकरता आपण सर्व इथे उपस्थित आहोत. आणि या समारंभाला अर्चनाने मला आवर्जून निमंत्रण दिलं, ते माझं सौभाग्य समजतो. कारण आशाताईंना खूप दिवसांनंतर, वर्षांनंतर भेटण्याची संधी मिळाली, त्यांचे चरण स्पर्श करण्याची संधी मला मिळाली. कारण त्या मला गुरुस्थानी आहेत आणि नेहमीच राहणार आहेत. फक्त मलाच असं नाही, तर या 50 वर्षात, नुसती 50 वर्ष होऊन उपयोगाचं नसतं, त्या 50 वर्षात त्यांनी काय केलं ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्या 50 वर्षात त्यांचं जे योगदान आहे ते उल्लेखनीय आहे. आशाताईंनी भरपूर काही घडवलं, भरपूर लोकांना घडवलं. असे अनेक शिक्षक असतात की जे शिष्य तयार करतात, पण आशाताईंमध्ये ती क्षमता आहे की त्या गुरु तयार करू शकतात आणि त्यांनी तसं केलेलं आहे आणि ते करत राहणार आहेत. मला असं वाटतं अर्चनानी ती लेगसी पुढे चालवलीच पाहिजे. अर्चना नृत्यालयाला अजून 100 वर्ष अजून व्हावे अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. अर्चना नृत्यालय संस्थेला 50 वर्ष, अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. आणि माझी आई, माझी गुरु श्रीमती आशा जोगळेकर आणि तिच्या बरोबरीने म्हणजे अगदी 50 नाही पण जवळजवळ 30 वर्षापेक्षा अधिक कालखंड मीही शिकवती आहे. आणि हा अतिशय आनंदाचा सोहळा आहे. तिच्या प्रकृतीमुळे आम्ही थोडासा हा पुढे ढकलला होता, पण आज ती तिथे ऑडियन्समध्ये बसली आहे आणि सगळ्या सुंदर तयार झालेल्या विद्यार्थिनी या नृत्यरचना सादर करत आहेत. ॲक्च्युली या ज्या नृत्यरचना तुम्ही पाहता आहात ह्या सगळ्या माझ्या गुरुदक्षिणा आहेत. मी 16 वर्षाची असताना माझी आई मला म्हणाली होती की मला ह्या मटेरियलिस्टिक गोष्टी तुम्ही भेट म्हणून देऊ नका, की साड्या, फुलं, मिठाई हे तुम्ही आणून देता, हे मला नको आहे. मी तुम्हाला जे ज्ञान दिलं त्या ज्ञानातून तुम्ही काहीतरी विचार करा आणि तुम्ही काहीतरी नवीन विचार करून ते विचार नृत्य रचनेतून जर मांडले तर एक छोटीशी तिहाई जरी दिली तरी मला खूप आनंद होईल. आणि आज मी आनंदाने इथे नोंद करू इच्छिते की त्या दिवसापासून आजपर्यंत दरवर्षी मी माझ्या आईला नवीन नृत्यरचना गुरुदक्षिणा म्हणून देत आलेली आहे. आणि आत्ता ज्या नृत्यरचना या कार्यक्रमात होत आहेत त्या सर्व नृत्यरचना मी केलेल्या होत्या, एक्सेप्ट ब्रेथलेस ही जी नृत्यरचना होती ही मयूरची नृत्यरचना होती आणि ती खास माझ्या सांगण्यावरून त्यांनी केली होती. आणि मला खूप आनंद होतो की आज जसं मी एक उत्तम कोरिओग्राफर म्हणून काम करते, तसंच मयूर हा अगदी पूर्णपणे अर्चना नृत्यालय प्रॉडक्ट आहे. की फुलवा खामकर आहे, उर्मिला कानेटकर आहे, वैदेही परशुरामी आहे, या सगळ्या अतिशय गुणी आणि चांगल्या विद्यार्थिनी आहेत. दीपाली विचारे आहेत, ज्या सगळ्या स्वतंत्रपणे नृत्य दिग्दर्शिका म्हणून काम करत आहेत, खूप सुंदर काम करत आहेत. आणि त्यांचं काम किंवा त्यांच्या नृत्यरचना बघून मला खूप आनंद मिळतो. आणि असंच हे काम पुढे चालू राहणार आहे आणि आज अर्धशतक झालं आहे, हे शतकही गाठणार आहे.